हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं, वैद्यक शास्त्रामध्ये लागलेल्या नवनव्या शोधांमुळं मानवी जीवन खूप सुसह्य झालं आहे. सोनोग्राफी सारखं तंत्रज्ञान तर यकृत, प्लीहा, आतडं, गर्भाशय, मूत्राशय आदींमधील विकारांचं निदान करण्यासाठी आता सर्रास वापरलं जातं. हेच सोनोग्राफी तंत्रज्ञान जनावरांच्या विकारांचं निदान करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्याच्या तसंच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशु सर्व चिकित्सालयांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा पशुपालक तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी लाभ घेता येतो. सोनोग्राफी म्हणजे असं आहे की प्रबळ ध्वनिलहरीचा वापर करून हे जे मशीन किंवा यंत्र जे तयार केलं आहे की त्या यंत्राच्या माध्यमातून आपण शरीरातील अवयवांचा अभ्यास करू शकतो. अशा पद्धतीचं एक सोनोग्राफी मशीन आहे. आता सोनोग्राफी मशीनचा फायदा एक असा आहे आपल्याला की त्याच्या ज्या ध्वनिलहरी आहेत त्या भेदत नाहीत किंवा त्याच्यापासून कोणताही शरीरावर अपाय होत नाही. जसं एक्सरेमध्ये अपाय होतो तसा ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अपाय होत नाही. आता महाराष्ट्रात पहिल्यांदा हे सोनोग्राफी मशीन सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलं आणि त्याचा वापर पशुधनाच्या तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यामधून करण्यात आला. मोठ्या जनावरांमध्ये आणि लहान जनावरांमध्ये काय काय तपासणी करता येतील याचा आम्ही अभ्यास केला. आता मोठ्या जनावरांमध्ये महत्त्वाचा आपला जो विषय आहे तो म्हणजे आज जनावरांमध्ये भाकड काळ वाढत चाललेला आहे. जनावरांमधील गाभण तपासणी सर्वसाधारण 2.5-3 महिन्याच्या आधी आपल्याला करता येत नाही. त्यामुळं जर गाभण नसेल जनावरं तर 2 किंवा 3 महिने जनावरांची वाया जातात. त्यामुळे एकंदरीत पशुधनाचंही नुकसान होतं आणि आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं होत असतं. त्याचबरोबर गर्भाशयाचे इतर आजार आहेत त्या आजाराचाही अभ्यास याच्यामध्ये केला जातो. म्हणून सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला प्रथम काय करता येईल मोठ्या जनावरांमध्ये तर गर्भ तपासणी आपल्याला करता येईल. गर्भाचं वय पाहता येईल आपल्याला. याच्यामध्ये जी गाभण जनावर असतं त्याच्यामध्ये गर्भाचं वय पाहता येईल. प्रजननासाठी जे अवयव आहेत त्याची वाढ योग्य प्रकारे झाली किंवा नाही असे कालवडीमध्ये पाहता येईल किंवा मोठ्या जनावरांमध्ये प्रजननामध्ये काय प्रजननाच्या अवयवामध्ये काय दोष आहेत का हे आपल्याला पाहता येईल. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या बाजूला जे बीजांड असतं त्या बीजांडाचे दोष ते आपल्याला पाहता येतील. प्रजनन अवयवातील दोष आपल्याला पाहता येतील आणि गर्भाशयाचा दाह जो आपल्याला नेहमी वारंवार सतावत असतो तो आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. त्याचबरोबर गाई म्हशीमध्ये दोष पाहताना काय काय दोष आपल्याला पाहता येतील तर गाई म्हशीमध्ये प्राधान्यानं बीजांडाचं कार्य आपल्याला पाहता येईल. दर 21 दिवसांनी जनावर जर माजार येतं त्याला नियमित माज आपण म्हणतो
आणि आधीमध्ये 21 दिवसाच्या आधीमध्ये जर माज आला, मग 15 दिवसांनी येईल किंवा 7 दिवसांनी येईल, त्याला आपण अनियमित माज म्हणतो. आणि नियमित माज आल्याशिवाय जनावर गर्भधारणा धरू शकत नाही. आणि हा जो अडचण आहे ह्या बिजांडामध्ये, ही सर्वसाधारण आपल्याला तपासणीमध्ये आढळून येत नाही. परंतु सोनोग्राफीच्या माध्यमातून जेव्हा आपण ही तपासणी करू, त्यावेळेला बिजांडामधला जो दोष आहे तो आपल्याला नक्की समजून येईल. बऱ्याच वेळेला काय होतं की माजाची अवस्था पशुपालकाला कळत नाही. जर मुका माज म्हणतो ज्याला आपण, की त्याच्यामध्ये माजाची अशी पूर्णपणे लक्षणं दिसत नाहीत, पण जनावर माजावर येऊन जात असतं. हे जनावराच्या अंतर्गत बदलामुळे होत जरी असलं तर आपल्याला नजरेनं ते दिसत नाही. त्यामुळे सोनोग्राफीच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याचा वापर करू आणि जेव्हा बिजांडाचं आपण परीक्षण करू, त्यावेळी त्या बिजांडावरील आपल्याला जे दोष दिसून येतील त्याच्या माध्यमातून आपल्याला नियमित माज येतो का अनियमित माज येतो हे त्याच्यामध्ये दिसून जाईल. दुसरं म्हणजे गर्भाशय स्थिती आपल्याला पाहता येईल. गर्भाशय स्थितीमध्ये बरेचसे आजार असतात. गर्भाशयाचा दाह झालेला असतो. बऱ्याच वेळेला गर्भाशयाला एक प्रकारचा ताण नसतो. गाभण धरण्यासाठी जो ठराविक ताण पाहिजे तो ताण त्याच्यामध्ये नसतो, ते आपल्याला पाहता येईल. जर गाभण जनावर असेल तर गाभण जनावराचा विकास म्हणजे आपल्याला एखादं जनावर 2 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं गाभण आहे तर त्याची वाढ योग्य प्रकारे होती का, त्याची वाढ योग्य प्रमाणात वजन त्याचं झालेलं आहे का, हे देखील आपल्याला पाहता येतं. आणि ते जर नसेल तर आपल्याला त्या पद्धतीनं उपचार करता येतील. त्याचबरोबर बिजांडावर वेगवेगळ्या प्रकारचे गळ असतात. त्याला आपण एक इंग्लिशमध्ये त्याला सिस्ट म्हणतो आपण. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे गळ असतात आणि त्याच्यामुळे जनावर एकतर वारंवार उलटत असतं आणि तो दोष आपल्याला हातानं जो कळत नाही तो दोष या सोनोग्राफीच्या माध्यमातून कळू शकतो. त्याचबरोबर प्रजनन कार्याबद्दल सखोल तपासणी आपल्याला करता येते. प्रत्येक अवयवाची सखोल तपासणी करून त्याच्यामध्ये असलेले दोष आपल्याला पाहता येतात. गाय, म्हैस, कालवडी आहेत, ह्याच्यामधील कमी दिवसाचा गर्भ आपल्याला तपासता येतो. साधारणतः आता आपण जे हाताने जी तपासणी करतो ते साधारणतः 2, 2.5, 3 महिन्याच्या पुढं आपल्याला तपासणी करता येते किंवा कमीत कमी 2 महिन्याची आपण तपासणी करतो. पण सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला 21 दिवसाच्या पुढं गर्भ तपासणी करता येते. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. ऐका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. आई, शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फार्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. गाई म्हशींसारख्या दूध देणाऱ्या जनावरांमध्ये त्यांचं प्रजनन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. या जनावरांची वेतं जितकी जास्त आणि त्या वेतांमधील अंतर जितकं कमी तितकं दुग्धोत्पादन जास्त, असं साधं सरळ गणित असतं. त्यासाठी त्यांच्या शरीरामधील माजाचं चक्र नियमित सुरू असणं आवश्यक असतं. गर्भाशय किंवा बीजांड यासारख्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये दोष असल्यास त्या चक्रांमध्ये बिघाड होतो. त्यामुळं जनावरांचा भाकड काळ वाढतो. पर्यायानं पशुपालकांचा त्यांना पोसण्याचा खर्च वाढतो. शिवाय त्या काळात जनावरांपासून मिळणारं उत्पादनही कमी असतं. त्यामुळे जनावरांचं प्रजननाचं चक्र बिघडणं पशुपालकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. म्हणूनच अशा विकारांवर नेमका उपाय करणं आवश्यक असतं आणि त्यांच्या योग्य निदानासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरतं. आज काही जिल्हास्तरीय दवाखाने आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये देखील काही दवाखाने असे आहेत की तिथं लहान प्राण्यांचं देखील आपल्याला तपासणी करावं लागते. त्याच्यामध्ये मग श्वान असतील, मांजर असतील, शेळ्या मेंढ्या असतील, ह्याचा देखील आपण
तपासणीमध्ये वापर करू शकतो. श्वानाचं जर यकृत जर आपण तपासायचं जर झालं तर त्याच्यावर आपल्याला काय काय दोष पाहता येतील. तर श्वानाच्या यकृतेमध्ये ज्या विविध प्रकारच्या गाठी असतात त्या गाठी आपल्याला बघता येतील. त्याच्यावरचं बेंड म्हणतो किंवा त्याला आपण ॲप्सेस म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. तर ॲप्सेस देखील त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकते. किंवा जर एखादं लहान प्राणी खात नसेल तर त्याच्या यकृताला सूज आलेली आहे का हे देखील आपण या सोनोग्राफीच्या माध्यमातून बघू शकतो. पित्ताशयाचं दोष देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतील. साधारणतः शेळीमध्ये आपण 20-25 दिवसाचा गर्भ देखील आपण बघू शकतो. श्वानामध्ये देखील 25 दिवसाचा गर्भ आपण पाहू शकतो. याचबरोबर तो जो गर्भ आहे तो गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर साधारणतः ज्या वेळेला पूर्ण वाढ होती त्यावेळेला जर आपण त्याची जर मापं जर घेतली ह्या सोनोग्राफीच्या माध्यमातून तर आपल्याला योग्य वाढ झालेली आहे का, त्याचं वजन योग्य प्रकारे वाढलेलं आहे का, त्याची वाढ योग्य प्रमाणात होत आहे का हे आपल्याला ह्या सोनोग्राफीच्या माध्यमातून पाहता येतं. ह्या अनुषंगानं जर एखाद्या गर्भाची जर वाढ होत नसेल तर त्याला त्या प्रकारचा उपचार पशुवैद्यकीय सल्ल्यानं आपल्याला करता येतो. आणि मग ते जे जनावरं गाभण जे आहे लहान प्राणी किंवा मोठं जनावरं तर त्या गर्भाची योग्य वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो तसा फायदा होऊ शकतो. इत्यादी बाबतीमध्ये आपण ह्या ज्या गोष्टी पाहिल्या ह्याच्यामध्ये मग आतड्याचे आजार देखील आपण बघू शकतो आणि स्वादुपिंडचे आजार देखील बघू शकतो याच्यामध्ये. कारण आता सध्याकडं लहान प्राण्यांचं प्रमाण वाढलेलं आहे खेडोपाडी म्हणा किंवा शहरामध्ये. तर ते देखील आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. सोनोग्राफी तंत्राच्या साहाय्यानं गाई म्हशींमधल्या माजाची नेमकी स्थिती कळली तर योग्य वेळी कृत्रिम रेतन करता येतं किंवा जनावर भरवता येतं. ही गोष्ट वेळेवर झाल्यास यशस्वी गर्भधारणा होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यांचं गणित थेट आर्थिक उत्पादनाशीच निगडीत असतं. गाई म्हशींसारख्या मोठ्या जनावरांसोबतच कुत्री, मांजरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासारख्या छोट्या जनावरांमध्येही सोनोग्राफी तंत्रज्ञान उपयुक्त ठरतं. मोठ्या जनावरांप्रमाणे छोट्या जनावरांमध्ये गर्भाची तपासणी हात घालून करणं शक्य नाही. त्यामुळं छोट्या जनावरातील गर्भ तपासणी करता सोनोग्राफीचा चांगला उपयोग होतो. कुत्री, शेळी यांच्यामधील अगदी 25 दिवसांच्या गर्भाची ही तपासणी सोनोग्राफीच्या साहाय्यानं करता येते. त्यातून गर्भाचं वजन, त्याची वाढ कळते. त्यात काही अडचणी असल्याचं लक्षात आल्यावर त्यावर योग्य ते उपचार वेळीच करता येतात. छोट्या जनावरातील प्रजनन अवयवांसह यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, लहान आणि मोठं आतडं, मूत्रपिंड, मूत्राशय या अवयवांची तपासणीही सोनोग्राफीद्वारे करता येते. पित्ताशय, मूत्राशयाला आलेली सूज किंवा यकृतातील गाठी यांची माहिती सोनोग्राफी तपासणीमुळे मिळते. नेमकी माहिती मिळाल्यावर योग्य ते उपचार करणं सोयीचं होतं आणि जनावराला लवकर आराम पडतो. पशुपालकांच्या सोयीसाठी अशी पशुवैद्यकीय चिकित्सालय पशुसंवर्धन खात्यामार्फत जिल्ह्याच्या तसंच तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहेत. माणसामध्ये या मशीनचा उपयोग केला जातो. त्याच पद्धतीनं जनावरांमध्ये देखील एक अत्याधुनिक पद्धतीनं काय दोष आहे, गर्भाशयामध्ये कुठं दोष आहे, गर्भनलिकेमध्ये कुठं दोष आहे किंवा त्याच्या स्त्रीबीज कोशामध्ये कुठला दोष आहे याचं निदान करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो. तसंच लहान जनावरांमध्ये विशेषतः शेळ्या मेंढ्यामध्ये पोटाचे काही विकार असतील तर पोटामधील जे अवयव आहेत, उदाहरणार्थ स्प्लीन आहे किंवा लिव्हर आहे, यकृताचा भाग आहे, कुठं काही रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याचं निदान करण्यासाठी देखील या मशीनचा सध्या मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. मुख्यतः जनावरांमध्ये किंवा लहान प्राण्यामध्ये जनावरांना बोलता येत नाही आणि त्याचं निदान हे डॉक्टरांच्या अनुभवावरून आणि अशा प्रकारच्या या अत्याधुनिक मशिनीच्याद्वारे त्याचं निदान करणं सोयीचं झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला औषधोपचार करता येतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः गवळी समाजामध्ये वगैरे लोकांना याचं आणखीन ज्ञान नाही आहे की अशा प्रकारची अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध झालेली असून ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या वंधत्वाच्या ज्या काही समस्या आहेत, जनावर वारंवार उलटत असतं, त्या अनुषंगानं आपल्याला त्यांना मदत करता येतं. त्यानुसार आपल्याला औषधोपचार करता येतो. पुण्यात औंधजवळ जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे. तिथे कुत्रे, मांजरांसारख्या छोट्या आणि गाई म्हशींसारख्या मोठ्या जनावरांसाठी नवं, अत्याधुनिक
आणि वातानुकूलित शस्त्रक्रियागृह म्हणजेच ऑपरेशन थिएटर आहे. तसंच तिथे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अशी प्रयोगशाळाही आहे. रक्तजल तपासणीसारख्या चाचण्या तिथं केल्या जातात. तसंच उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी शासकीय दर आकारले जातात. जनावरांवर शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्यासाठी केवळ 50 रुपये खर्च येतो. तसंच तातडीच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही तिथे उपलब्ध आहे. जनावरांसाठीचा बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच OPD सकाळी 7 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सुरू असते. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार केले जातात, लसीकरण केलं जातं. तसंच तिथे केवळ 1 रुपया एवढं नाममात्र नोंदणी शुल्क आकारलं जातं. अशी पशुवैद्यकीय चिकित्सालय म्हणजे पशुपालकांसाठी जणू वरदानच आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.